काय पाहायचे आपल्याला आता? इन्फिनिटिव्ह पाहायचं. लक्षात घ्या काय आहे ते प्रश्न. रिराईट द सेंटेन्स विथ द अंडरलाईन इन्फिनिटिव्ह असं काहीतरी येणार की त्याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह शब्द आला. इन्फिनिटिव्ह शब्द आला की आपल्याला काय करायचं नेमकं पाहायचं. एक वाक्य आहे बघा. काय वाक्य असेल? आय लाईक टू राईट. आय लाईक टू राईट इन इंग्लिश. मला इंग्रजीमध्ये लिहायला हो. हा असा प्रश्न आला आणि पुढे काहीतरी आलं. रिराईट समथिंग समथिंग. रिराईट बाकी घ्या आणि 100% असतो. आपलं क्लिक झालं पाहिजे की इथं काय करायचंय. अंडरलाईन करायचं. कुठं करायचं बघा आता. नियम काय म्हणतो बघा. याच्यामध्ये एक नियम आहे की क्वेश्चन टॅग मध्ये जसं जशा तसे वाक्य लिहा आहे की नाही तसं इन्फिनिटिव्ह मध्ये सुद्धा जशा तसे वाक्य लिहा. उत्तर लिहा. आय लाईक टू राईट इन इंग्लिश. तर मग आता इथं कॉमा द्यावा लागेल. अजिबात नाही. मग आता पुढे काय करायचं? पुढे काय करायचं? फक्त एक छोटा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. एक छोटासा नियम लक्षात ठेवायचा आहे. काय नियम आहे? वाक्यामध्ये मेन वर्ब कोण आहे? राईट आहे. काय हो? व्हेरी नाईस. त्या मेन वर्बचं किती रूप आहे? हा V1 आहे. दुसरं रूप नाही रे बाबा. अरे सिंपल आहे. राईट, रोट, रिटर्न, रायटिंग. पाठ करा. काही करा. पाठ करा. राईट आहे. काय आहे? राईट हे काय आहे? मग सर याच काम आहे. इन्फिनिटिव्ह म्हणलं की वर्बचं पहिलं रूप त्याच्या पूर्वी टू लागतो. म्हणजे आम्हाला फक्त एवढा भाग महत्वाचा. कोणता? टू प्लस V1. प्लस म्हणजे तिथं पुढे V1 येणार आहे. मग आता इथं बघा V1 आले त्याच्यापुढे टू आले. हो सर मग काहीच नाही. ह्या दोघांना अंडरलाईन काय करायचंय? अंडरलाईन करायचं. हा येतच नाही ना. तुला इन्फिनिटिव्ह विचारले आणि त्याच्यात V2 V4 कशाला येईल बाळा? येणारच नाही. आपल्याला काय असं म्हणणार आहेत काय तुम्ही ह्याचं इन्फिनिटिव्ह करा? जर इन्फिनिटिव्ह करा असं म्हटलं तर त्या V2 ला V1 करावं लागेल. काय करावं लागेल हो? V2 ला V1 करावं लागेल. पण तसा प्रश्न येणारच नाही. तुम्हाला अगदी सोपं विचारलं जातं. तुम्हाला अत्यंत सोपे प्रश्न येत असतात पण तुम्ही तुझं भाऊ करता. कारण इंग्लिश आहे. काय आहे? इंग्लिश. कशाची इंग्लिश? सगळ्यात सोपी. हा त्यानंतर टू राईट काय आहे रे? इन्फिनिटिव्ह आहे. त्याच्या खाली इन्फिनिटिव्ह अंडरलाईन करून काय लिहिले आपण? इन्फिनिटिव्ह लिहायची गरज बी नाही पण लिहिलं तर अत्यंत चांगलं होईल. मार्क झाले किती मिळाला? 1 मार्क पडले. जरी लिहिणं गेलं तरी चालतंय. लिहिलं तरी चालतंय. मार्क काही कटत असतात. होतं का सोपं? क्वेश्चन टॅग पेक्षा किती सोपं होतं. माय 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 माय. मग पहिलंच का कळालं नाही मला? मी पासच होत होतो. पण त्याच्यासाठी काय करावं लागते? अभ्यास. त्या अजिबात सवय. हा पुढं काय आहे? एव्हरी वन वॉन्टेड टू गो. पहिलं वाक्य समजा काय? एव्हरी वन वॉन्टेड टू गो. आता येते का? किती जणाला येते? येते नक्की. हा नियम काय म्हणतो? टू दिसलं का? सर ते कसं असतंय? TO असतंय. सर एवढं सोपं? हो सर आमच्याकडे TWO असतंय. त्या डब्ल्यूच्या वाट जाऊ नको. इथं फक्त TO बघ. काय बघ? वाक्यामध्ये फक्त आधी पहिल्यांदा शोधायचे तुला TO. केव्हा? जेव्हा इन्फिनिटिव्ह आलं तेव्हा.
का इन्फिनिटिव्ह मध्ये तुला टी दिसला काय? या टी ला लई महत्व आहे इथं. त्या टीच्या नंतर ओ आलं पाहिजे. काय आलं पाहिजे? ओ म्हणजे टी ओ आलं का? आलं. त्यानंतर तुला काय दिसलं? तो काय आहे? V1 म्हणजे मेन वर्ब आहे. काय आहे? किती सोपं होतं. त्याला काय कर, वाक्य जशात तसं लिही. एव्हरी वन वॉन्टेड टू गो. एव्हरी वन वॉन्टेड टू. आणि आता हो सर झालं का उत्तर? झालं. काय राहिलं? करेक्ट. काय राहिलं? तू बोला काय करा. हा, फक्त अंडरलाईन म्हणशाल, इथून सुरू करशाल. तसं करू नका. काय जे मेन महत्वाचं असते त्यालाच अंडरलाईन असतंय. बरोबर आहे की नाही? तुम्ही जर हुशार असाल तर एवढ्या वर्गामध्ये तुम्हालाच अंडरलाईन असते, म्हणजे तुम्हीच ओळखू येता. तुम्हालाच वारंवार प्रश्न केले जातात, कारण तुमच्याकडून उत्तर काय असते आम्हाला हा मिळते असं वाटते. चला, हे कळालं काय? इन्फिनिटी कळालं? नक्की कळालं? काय 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 होतं यामध्ये? इन्फिनिटी मध्ये दोन गोष्टी होत्या. काय? एक जशाचं वाक्य लिहा. आणि सर दुसरी गोष्ट काय होती? हे जे पीओ आहे त्याला त्या वाक्यात शोधायचंय. दुसऱ्या वाक्यात शोधशाल, त्या प्रश्नाच्यात शोधा. आहे की नाही? टी ओ कुठं आहे? इथं इथं होता. हा इथं आहे बघ, आहे की नाही? इथून मग एवढं करायचं कसं अंडरलाईन? का? कारण टूच्या नंतर फक्त काय असावा? तर V1 म्हणजे सर तिथं V2 बी येते का? अजिबात येत नाही. टूच्या नंतर नेहमी वर्बचं पहिलं फॉर्मच येतं. टूच्या नंतर पहिलं फॉर्मच येतं. लक्षात ठेवायचं. म्हणून टूच्या नंतर इथं V1 आला, इथं सुद्धा V1. कळालं का रे? काय अडचण? चला तिसरं वाक्य बघू. His ambition is to fly. फलाय नाही रे, फ्लाय म्हण. फलाय म्हणू नको. हा, अँबिशन म्हणजे काय पहिल्यांदा सांग. ध्येय. तिचं ध्येय काय आहे? उडण्याचा. राईट. सगळ्यांनी ध्येय ठरवा आणि त्यासाठी नियोजन करून अभ्यास करा. ठीक आहे? हिज अँबिशन इज टू फ्लाय. चला, काय पहिला नियम? वाक्य म्हणा रे, तशाच तसे लिहा. काय तशाच तसे लिहा. His ambition is to fly. त्यानंतर कॉमा द्या. कोण म्हणलं कॉमा द्या? अरे बिना कामाच्या गोष्टी करू नये इथं. बिना कामाच्या गोष्टी करू नये. एक क्वेश्चन टाकाय का रे? कसला वाटले क्वेश्चन टाकते डोसक्यात? नको नको भाई ने इन्फिनिटिव्ह बघ, कारण आम्हाला असे वेगवेगळे प्रश्न असतात. मग इन्फिनिटिव्ह पण एकदा इन्फिनिटिव्ह. हा, आता हे वाक्य कशाचं आहे? इन्फिनिटिव्हचं आहे. मग हा आता काय करायचं? फुल स्टॉप दिला. त्यानंतर कोणाला शोधायचं इथं? टूला. टू करू नका. हा टू. हा टूच्या काय असणार? काय हे V4 आहे का? V3 असं? अरे V2 तरी कोण आहे रे? V1 आहे. हा टू प्लान. टू किती सोपं होतो, की नाही? आणि जर कोणाला जर वाटलं सर हे असं लिहिल्यानं मला बरं वाटत ना गेले, मग मी इथं काय करतो? इन्फिनिटिव्ह असं लिहितो. हा असं याच्या खाली उतरायच्या खाली असं मस्त. हा आणि टू फ्लाय तर चालू काय सर? हे चालणं ना चालणं माहित नाही, पण हे वाक्य देऊन इथं अंडरलाईन कर, हे चालणार आहे. कळलं का? हा, अजिबात विसरायचं मला.
चालत, हा चालत, वा वा. इन्फिनिटिव्ह टू फ्लाय. चला नेक्स्ट वाक्य घ्या. कॅन आय आस्क यू टू हेल्प. मी नेहमी मला हिंदीचा प्रत्येक विचारतो. कॅन आय टू हेल्प. मला बरेच विचारतात तुम्हाला मदत करू का म्हणून. हा कॅन आय. हा कॅन आय आस्क यू टू हेल्प. बाळा वाक्य सांग कशाचं आहे तुझं आता. हा वाक्य कशाचं आहे. हा इफिटिव्ह नाही रे, इन्फिनिटिव्ह. आलं आलं आलं. यस सायलेंट होतं मला कळलं. हा इन्फिनिटिव्ह. हा काय पहिला नियम. वाटेल ते लिहा. बाळा तू हिंदी बोलूच नको. वाटेल ते वाक्य म्हणा. हा वाक्य जशात तसे. कॅन आय आस्क यू टू हेल्प. कुठं बाहेर वाक्या वाक्यामध्ये तुला शोधा. कुठं आहे रे. हे आहे का तू. बरं हे तर सांगा. बरं हे सांगा. पहिल्याच्या आधी केलं होय का. अच्छा मग तुला शोधावर काय करायचं. तू हा V1 त्याच्या पुढेच राहते. कुठं ढूंढणार आहे. त्याला लागूनच असते ना बिचारा. त्या तुला घेऊन येते आहे ना. तू काय करा रे. इन्फिनिटिव्ह. कळलं का रे. समजलं. ओके. इन्फिनिटिव्ह किती सोपं होतं. ते 1 मार्क आपल्याला मिळालेला. तर त्या प्रश्नपत्रिकेवर नाही 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 उत्तरपत्रिकेत द्यायचे हो. हा नाहीतर प्रश्नपत्रिकेवर तू हेल्पला अंडरलाईन करशाल आणि तिथं रिकामी जागा सोडशाल. उत्तरपत्रिकेत आपल्याला वाक्य तसं लिहायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये टूला शोधायचंय आणि त्याच्यानंतरचा जो कोणी शब्द असेल त्याला लागूनच तो V1 असेल. त्या दोघाला काय करायचंय हो. अधोरेखित करायचंय. अंडरलाईन करायचं आहे. समजलं नक्की.